1 वर्षानंतर आमची हिंदू बहुजन महासंघटनेची मीटिंग होती आणि ह्या अधिवेशनामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे, मुंबईचे, औरंगाबादचे, पुण्याचे सगळेच, अमरावती असतील, नागपूर सगळेच विभागातील लोक आलेत आणि जे 1 ऑगस्ट 2024 जो सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे त्याची इम्प्लिमेंट महाराष्ट्र शासनाने करावी याच्यासाठी आजच्या हे बैठक होती। ह्या बैठकीमध्ये काही ठराव पण पारित झाले आहेत। त्यामध्ये जिल्हानिहाय दौरा, त्याच्यामध्ये मोर्चेचा जर गरज पडली तर मोर्चा आणि जे गावागावामध्ये संभ्रम निर्माण करून दिलेला आहे काही विरोधकांनी का बा या अबकडामुळे नुकसान होईल, तर नुकसान होणार नाही। कारण आता तुम्हाला साहेबांनी मगाशी सांगितलं की केंद्रामध्ये ते अनुसूचित जाती समितीमध्ये होते आणि त्यामध्ये फक्त 1-2च राज्यामध्ये ह्या इम्प्लिमेंटसाठी थोडंसं कमी जास्त होतं आहे। बाकी सगळ्याच राज्यामध्ये काही राज्यामध्ये ऑलरेडी सगळ्यांनी केलेलं आहेत, काही राज्यामध्ये करत आहेत आणि फक्त महाराष्ट्रामध्ये का? कारण शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ही घटना बनवली, जेव्हा हा आरक्षण दिलं तर त्यांचा एकदम क्लिअर होता की शोषित पीडित जो माणूस आहे, जो शोषित पीडित जो समाज आहे त्याला न्याय देण्याचं काम व्हायला पाहिजे आणि त्यासाठीच तो आरक्षण दिलेला आहे। आता होते असं की आता हे 59 पैकी 58 जे समाज आहे यांच्यावरती अन्याय होत आहे, तर ते काही मागायला नाही पाहिजे का? आपला अधिकार आपण मागत असताना काही कोणाचा विरोध करणं थोडी होते, कोणाचा विरोध अजिबात नाही आहे, कोणी विरोधक समजू पण नाही होते असं की काही लोक फक्त माझंच पोट भरलं पाहिजे असे समजत असतील तर हे चुकीचं आहे। सगळ्यांचा सन्मान अधिकार आहे। सगळ्यांनी जर समजा सगळ्यांचा सन्मान जर झाला आणि सगळ्यांचा जर समजा त्या आरक्षणाचा फायदा झाला तर हा आरक्षण भविष्यात जास्त दिवस खिचण्याची पण गरज पडणार नाही, नाहीतर हा अविरत कधीच संपणार नाही हा आरक्षण। खरं तर हा आरक्षण काही कालावधीसाठी होता, परंतु झाला काय की हा खूप वाढत आहे। कारण होऊ शकत नाही समाज, सर्व 59 समाजाचा विकास होऊ शकत नाही। म्हणून आमचं म्हणणं आहे की जर हा अबकडं जर दिलं आणि सुप्रीम कोर्टाचा तर आता निकालच आलेला आहे, याचं इम्प्लिमेंट झालं तर 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष जे आहे कालबद्ध पद्धतीनं हा प्रत्येक समाजाचा विकास होईल आणि यामध्ये सगळ्या समाजाचा विकास झाला तर मग जे अजूनही जनरलमध्ये असतील, ओबीसीमध्ये असतील किंवा अजून जे गरीब आहे, कारण हा आज अनुसूचित जातीला आरक्षण मिळालं, भविष्यामध्ये ते गरीब होतील तर ते पण आरक्षणासाठी आंदोलन करतील। तर आमचं म्हणणं आहे की सगळ्यांना याचा न्याय मिळाला पाहिजे आणि सगळ्यांना सन्मानानं जगण्याचा अधिकार त्यांना ह्या आरक्षणाच्या माध्यमानं प्राप्त व्हायला पाहिजे।